मी संदीप देसाई। नमस्कार, मी केतकी जोशी। आपण बघतोय की बिहारच्या निवडणुकीचे निकाल यायला लागलेले आहेत आणि चुरशीची लढत केतकी महागठबंधन असेल किंवा एनडीए मध्ये असेल पाहायला मिळते आणि खरं तर एक्झिट पोलच्या माध्यमातून जे आकडे समोर आलेले होते ते कुठेतरी पुढे येताना दिसतात आणि त्याच प्रकारचे निकाल सुद्धा आणि कल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। एनडीए जर आपण बघितले तर 122 जागांवर आघाडीवर आहे तर महागठबंधन 112 जागांवर। आता मगाच्या अर्धा ते 40 मिनिटांपासून आपण बघितलं तर महागठबंधन एनडीएच्या थोडंसं मागे पडताना दिसतंय केतकी। अगदी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे निकाल नाहीयेत, हे कल आहेत, सुरुवातीचे कल आहेत। पण सध्या एनडीएला 125 जागांवर आघाडी मिळालेली आहे। बिहारमध्ये बहुमतांसाठी 122 जागांची गरज आहे तर महागठबंधन आहे तिथे 112 जागांवर सध्या ते आघाडीवर आहेत। एलजेपी 2 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर पक्ष 7 जागांवर आघाडीवर आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळची जी निवडणूक होती ना संदीप, त्यामध्ये नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी ही निवडणूक बिहारमध्ये पाहायला मिळाली। बेरोजगारी या मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली आहे महत्त्वाचं म्हणजे। आणि यासोबतच बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, भाजपचे नेते, विरोधी पक्ष नेते आहेत विधान परिषदेचे। तर सुनील सावके सुद्धा आहेत ज्येष्ठ पत्रकार, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। पण पहिल्यांदा दरेकरांच्याकडे जाऊया। प्रवीणजी, आपण बघतोय एनडीए आता थोडीशी एनडीएचे कल आघाडी जी आहे ती थोडीशी वाढताना दिसते 123 जागांवर। मात्र तेजस्वी यादव झुंजायला लावतायत एनडीएला असं चित्र आपण पहिल्या 8 वाजल्यापासून जे पोस्टल मतमोजणी सुरू झाली त्यापासून दिसून येत आहे। कसं बघता त्या कलांच्याकडे किंवा आघाडीकडे? नाही, मला वाटत नाही की अशाच प्रकारचा निकाल आम्हाला तरी त्या ठिकाणी अपेक्षित होता। याच्यामध्ये तेजस्वीला जास्त जागा मिळणार यामध्ये काही शंका नव्हती, कारण त्या ठिकाणी नितीश कुमारांच्या बाबतीत थोडी अँटी इन्कम्बन्सी होती, वस्तुस्थिती होती। परंतु त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या सभा घेतल्या आणि त्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास दिला की मग कोरोनाच्या काळात असेल की ओव्हरऑल बिहारसाठी त्यांनी केंद्राच्या माध्यमातून दिलेलं योगदान त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्यात मोदी साहेबांचा निश्चितपणे प्रभाव त्या ठिकाणी झाला। आणि त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षितच होतं त्या ठिकाणी सरकार येणार। त्या ठिकाणी नितीश कुमारांना थोड्या जागा कमी मिळतील याची जाणीव आम्हाला होती। परंतु जे पोल आहेत, एक्झिट पोल, आता मगाशी चावके साहेबांनी पण सांगितलं विपरीत परिणाम या ठिकाणी आले। म्हणजे मला वाटतं जनतेला हे विपरीत या ठिकाणी वाटत नाहीत, कारण शेवटी पोल हे पोल असतात आणि आपण देशामध्ये अनेक वेळेला बघितलेले आहेत की पोल कशा प्रकारे त्यांच्या विरोधात निकाल आलेले आहेत। गेल्या लोकसभेच्या वेळेला सुद्धा असेल, गुजरातच्या वेळेला असेल, आणि मला वाटतं आता कुठल्याही प्रकारची शंका उरलेली नाही। एक गोष्ट खरी आहे की तेजस्वी यादव यांनी बेरोजगारीच्या विषयावर त्या तरुणांमध्ये एक वातावरण निर्माण झालं होतं। परंतु एक गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाही की नितीश कुमारांची अँटी इन्कम्बन्सी जरी असली तरी नितीश कुमार यांनी अत्यंत प्रामाणिकपणे बिहारसाठी त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, हे विश्लेषकांना किंवा कोणालाही प्रसारमाध्यमांनाही नाकारता येणार नाही। कारण बिहार म्हणजे गुंडाराज, बिहार म्हणजे जंगलराज, अशा प्रकारची देशभरात प्रतिमा होती। म्हणजे काही झालं की तुला बिहार करायचं आहे का, याचा अर्थ लॉ अँड ऑर्डर विस्कळीत किंवा खराब कुठे असेल तर ती बिहारला, आणि सगळ्यात ती प्रतिमा पुसण्याचं काम, कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी कडक करत त्या ठिकाणी खुलेआम लोक मोकळेपणाने फिरू शकतात, महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या ठिकाणी घेत दारूबंदीसारखा विषय त्या ठिकाणी त्यांनी आणला। आणि त्याच्यामुळे एका बाजूला बिहारची प्रतिमा बनवत असताना त्या ठिकाणी बेरोजगारी या विषयावर ज्या गतीनं काम व्हायला पाहिजे होतं ते कमी जास्त प्रमाणात झालं असेल, परंतु जे मूलभूत सुविधा लागतात, रस्ते, पाणी, शांतता, या सगळ्या बेसिक गोष्टी करण्यावर त्या ठिकाणी नितीश कुमारांनी भर त्या ठिकाणी दिला, हे कोणालाही नाकारता येणार नाही। आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाऊन आश्वस्त केलं की मी बिहारला केंद्राच्या माध्यमातून भरघोस मदत दिली, आणखी देईन, आणि तो विश्वास त्या ठिकाणी निश्चितपणे नितीश कुमारांची जी काही थोडीफार अँटी इन्कम्बन्सीच्या माध्यमातून जागा किंवा मतदान कमी झालं त्याची भर भारतीय जनता पार्टीनं ती उणीव मोदी साहेबांच्या माध्यमातून, मोदी साहेबांच्या विश्वासार्हतेनं त्या ठिकाणी भरून काढली।
अगदी सुनील चावके ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत. चावके सर, तुम्हाला राष्ट्रीय राजकारण तुम्ही खूप जवळून बघितलेलं आहे. बिहारची निवडणूक बेरोजगारीच्या मुद्द्यावर तर लढली गेली होती आणि फर्स्ट टाइम वोटर्सचं प्रमाण यावेळेला खूप जास्त होतं. नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशीच ही लढत समोर आपल्याला कायम उभी करण्यात आलेली होती. या फर्स्ट टाइम वोटर्सच्या मतांमुळे बराचसा परिणाम झालाय असं वाटतंय. फर्स्ट टाइम वोटर्स आणि बेरोजगारीचा प्रश्न हा म्हणजे एक संध झाला होता आणि त्याच्यातून जी एक रोष निर्माण झाला होता नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकार विरुद्ध, तर तो कुठेतरी रिफ्लेक्ट होणं या अपेक्षित होतं ह्या निकालातून. तर तसं काही होताना दिसत नाहीये. 50% युवा मतदार एकूण मतदारांपैकी म्हणजे 35 वर्षाच्या आसपास असलेले 50% मतदार आहेत. तर त्यांचा रोष आणि स्थलांतरित कामगारांना ज्या पद्धतीनं देशभरातून येणाऱ्या बिहारमध्ये रोखलं गेलं आणि त्याचा जो रोष होता, तिथं रोजगाराची काही सगळ्यात जास्त बेरोजगारीची टक्केवारी देशात बिहारमध्ये आहे. तर या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं तेजस्वी यादव यांनी 10 लाख रोजगारांचं आश्वासन दिलं होतं आणि त्याला जो मिळणारा प्रतिसाद होता तो लक्षात घेता आता जे कल आपल्या हाती आलेले आहेत ते अतिशय विपरीत आहेत हेच म्हणावं लागेल. भारतीय जनता पक्षाला देखील आज आता हा निकाल अपेक्षित आहे असं दरेकर साहेब म्हणत असले तरी कालपर्यंत भारतीय जनता पक्षाला देखील ह्या अशा निकालाची अपेक्षा नव्हती आणि चावके सर, पण मग छोट्या पक्षांचं महत्व वाढू शकतं आणि विशेषतः जे एलजेपी सारखे पक्ष आहेत त्यांचं महत्व वाढू शकतो जर असाच हे कल आहेत हे जर निकालात परिवर्तित पुढे झाले तर. मला नाही वाटत एलजेपी किंवा छोट्या पक्षांची पण गरज पडेल. ज्या पद्धतीनं जदयू आणि भाजप पुढे जात आहे तर पूर्ण बहुमत त्यांना स्वतःच्याच भरोश्यावर मिळेल. प्रश्न हा आहे की यापुढे संख्याबळाच्या आधारावर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री पदाच्या दावेदारी करेल का, हा मोठा प्रश्न आहे. कारण नितीश कुमार यांचं जे प्रतिमा आणि जे एकंदरीत त्यांच्या विरुद्ध एक रोष निर्माण झालेला आहे तर तो रोष भारतीय जनता पक्षात देखील आहे. आणि ज्या पद्धतीने ही निवडणूक लढल्या गेली, लोक जनशक्ती पार्टीला मुद्दाम ज्या पद्धतीनं मैदानात उतरवलं गेलं जनता दल युनायटेडच्या विरुद्ध, तर ते बघता पुढं मुख्यमंत्री पदाचे दावेदार हे भारतीय जनता पक्षातूनच होतील अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे या संख्याबळाकडे जर बघितलं तर. कारण भारतीय जनता पक्ष आता मोठा पक्ष आघाडीतला झालेला आहे. तर त्याच्या आधारे भारतीय जनता पक्ष दावा करणार का मुख्यमंत्री पदावर आणि नितीश कुमार यांना मागे सारून आपला उमेदवार मुख्यमंत्री पदावर बसवणार का, हा महत्वाचा प्रश्न आता या आकडेवारीतून निर्माण झालेला आहे. अगदी या सगळ्यावर आपण विश्लेषण करत राहणार आहोत. भाजपचे प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, आता तुम्ही सांगितलं ज्या पद्धतीनं सत्तेविरोधी लाट होती म्हणजे अँटी इन्कम्बन्सी होती आणि त्यामुळे नितीश कुमार यांना थोडासा फटका बसलाय. मात्र केंद्रातल्या नेत्यांनी, पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, यांनी आश्वस्त केलं, अनेक आश्वासनं दिली. यामध्ये एक आश्वासन सगळ्या देशाला आठवतंय ते म्हणजे कोरोनाची लस मोफत देण्याचं पण एक आश्वासन दिलं होतं भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये. त्याबद्दल काय सांगाल? त्या आश्वासनानंतर पण काय फरक पडलेला वाटतोय का? नाही, निश्चितपणे कोरोना हा अत्यंत गंभीर असा विषय, समस्या या ठिकाणी देशभरात होती आणि बिहारमध्ये तर मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार वेगवेगळ्या राज्यातनं आलेला, शिवाय तिथेही कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा वेळेला त्यांच्या संकट काळामध्ये लस देऊन त्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी एखादं पाऊल उचललंय, त्याचा फायदाच त्या ठिकाणी स्वाभाविकपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आणि एनडीए आघाडीला झाला. परंतु केवळ लसीवर निवडणूक जिंकले का, तर अजिबात मला वाटत नाही. या निवडणुकीमध्ये 3-4 महत्त्वाचे ज्या प्लस पॉईंट एनडीएच्या दृष्टीने जे मला वाटतात, मी या सगळ्या प्रक्रियेकडे बारकाईनं बघत असताना, की याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ही निवडणूक हेड ऑन केली होती आणि त्यामुळे मोदी साहेबांच्या आपण बघाल रोज 1-2 सभाही त्या ठिकाणी वाढवल्या. कारण ज्या वेळेला लक्षात आलं की आत्ता या ठिकाणी नितीश कुमारांची अँटी इन्कम्बन्सी त्या ठिकाणी आपल्याला दिसते, त्यावेळेला मोदी साहेबांनी त्या ठिकाणी जास्त वेळ दिला, जास्त सभा घेतल्या, जास्त आश्वस्त केलं. मी काही ठिकाणावर माहिती घेतली त्यावेळेला
जे 6,000 रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये थेट गेले, 2,000 एक 4-4 महिन्यांनी त्याचा थेट लाभ झाला होता. तसाच महिलांच्या योजना असतील, म्हणजे केंद्राच्या माध्यमातनं डीबीटीच्या माध्यमातनं जो बेनिफिट झाला त्याचीही चांगली चर्चा होती. वेगळं पॅकेज बिहारसाठी त्या ठिकाणी दिलं याचा अर्थ ज्याच्यावर टीका झाली की केवळ बिहारकडेच मोदींचं लक्ष आहे का, तर होय, त्याचा निश्चितपणे बिहारच्या जनतेनं सुद्धा सकारात्मक घेऊन मोदी साहेबांवर विश्वास त्या ठिकाणी दाखवला. फक्त याच्यामध्ये ज्या निगेटिव्ह 1-2 गोष्टी गेल्या ते म्हणजे 15 वर्ष सत्तेत असल्या कारणानं स्वाभाविकता तोचपणा लोकांना थोडा कंटाळा येतो आणि बेरोजगारीवर ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर, कारण बिहारचा लेबर आज पूर्ण देशभरात जातो आणि त्याच्यामुळं का जातो, आज प्रत्येक शहरामध्ये बघितलं तर कष्टकरी कामगार हा बिहारचा त्या ठिकाणी असतो. मग ही बिहारची त्या ठिकाणची जो लेबर किंवा मजूर वर्ग आहे त्याला इथे रोजगार आपण देऊ शकत नाही का, तर त्यामध्ये निश्चितपणे थोडी कमतरता झाली आणि त्याचा फटका जो बसायचा तो बसला. आणि मग बीजेपीचा द्वेष किंवा बीजेपीच्या विरोधात असणारा जो वर्ग होता त्यांनी त्या ठिकाणी तेजस्वी यादवला त्या ठिकाणी पसंती दिली आणि स्वाभाविकपणे तेजस्वीच्या काही जागा वाढल्या. माझं पहिल्यापासून मत होतं, मी सकाळी काही चॅनलला बोललो, कालही बोललो, की काँग्रेस या ठिकाणी जर 30-35 जागा जर मिळवू शकली तर त्या ठिकाणी तेजस्वीच्या सत्तेचा मार्ग त्या ठिकाणी सुकर होऊ शकतो. परंतु आपण बघाल की काँग्रेस 20-22च्या पुढे त्या ठिकाणी हलताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे काँग्रेस 30 जागा क्रॉस करत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सत्तेचा मार्ग आज तेजस्वीचा त्या ठिकाणी धुसर दिसतोय आणि त्याच्यामुळे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात पुन्हा त्या ठिकाणी बीजेपीच्या सहकार्यानं त्या ठिकाणी सरकार आलं तर बिहारला एक प्रवीण दरेकरजी तुम्ही बीजेपीच्या सहकार्यानं सरकार आलं असं म्हणता, पण तुम्ही एनडीएनं घोषित केलेलं होतं की नितीश कुमारच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल. आता तुम्ही नाव घेताना दिसत नाही. जागा वाढल्या की आता भाजप मुख्यमंत्री पदावर दावा सांगणार आहे का? अजिबात नाही. मी असं काही म्हणालो नाही. मी पुन्हा पुनरुच्चार करतो, जरी भारतीय जनता पक्षाच्या जागा जास्त आल्या त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बिहारच्या जनतेसमोर जाहीरपणे शब्द दिलेला आहे. जे.पी. नड्डा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे. बिहारचे प्रभारी असताना देवेंद्रजी फडणवीस साहेब तिकडे सुरुवातीच्या काळात कोरोनापूर्वी होते, त्याही वेळेला शुभारंभाला त्यांनी सांगितलेलं आहे या निवडणुका नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी शब्द त्या ठिकाणी बदलणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आणि त्याच्यामुळं सरकार त्या ठिकाणी जे बनेल ते एनडीएचंच त्या ठिकाणी बनेल आणि नितीश कुमारचं नेतृत्व असेल असं मला तरी एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून वाटतंय. आपल्या सोबत अभिजित ब्रह्मनाथकर राजकीय विश्लेषक हे देखील जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे अभिजितजी तुमचं या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक उत्सुकतेची गोष्ट होती ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना बिहारचे प्रभारी म्हणून कार्य देण्यात आलेलं होतं आणि आता आपण बघतोय तर भाजपला बऱ्यापैकी यश मिळतंय. याचं विश्लेषण कसं कराल? केतकी, ज्या पद्धतीने बिहारमध्ये भाजपनी रणनीती आखली हे त्याचं यश आहे. आणि 2 महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना जबाबदारी दिली. त्यांनी बिहारच्या सगळ्या विभागाचा दौरा केला आणि सर्वात महत्वाचं तिकीट वाटपाची जी बोलाचाली होती जेडीयू सोबतची ती यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळेच हे आकडे दिसत आहेत. आतापर्यंत भाजपनी 1990 पासून ते 2020 पर्यंत युतीमध्येच निवडणूक लढवलेली आहे. बऱ्याच वेळेला त्यांची समता पार्टी जेडीयू सोबत युती होती, तर 2015ला उपेंद्र कुशवाहा यांचा आरएलएसपी, जतीन राम मांझी यांचा हाम आणि इतर चिराग पासवान यांचा पक्ष यांच्यासोबत युती होती. परंतु या वेळेला देवेंद्रजींनी जे तिकीट वाटपात काम केलं आणि प्रचाराची रणनीती आखली त्यामुळे आता ह्या 70 जागा दिसतात त्या जास्तीत जास्त 80 पर्यंत जातील. आणि महत्वाचा जो विषय आहे की चिराग पासवान वेगळे जरी लढले तर एनडीएचं नुकसान होऊ नये यासाठीची जी रणनीती होती ती यशस्वी झाली. चिराग पासवान जर कदाचित भाजपसोबत असते तर जी मतं नाराज होती ती तेजस्वीकडे गेली असती. त्या मतांचं विभाजन करण्यामध्ये
भाजप आणि जेडीयू यशस्वी झालेला आहे. केतकी, मला एक मुद्दा मांडायचा आहे की मागच्या 2 दिवसापूर्वी जेव्हा सगळ्या एक्झिट पोलमध्ये तेजस्वीला बहुमत दाखवत होते, ते आज निकालांमध्ये का दिसत नाही? तर त्याच्यात 3 मोठे फॅक्टर आहेत. पहिला महत्वाचा फॅक्टर जो आहे की चिराग पासवान यांनी मतं स्प्लिट केली, ती तेजस्वीच्याकडे गेली नाही, ती तिसऱ्या बाजूला गेली. दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट. या फ्रंटमध्ये 6 जण आहेत. पहिला ओवेसी यांचा पक्ष MIM, बसपा. तिसरा जो पक्ष आहे उपेंद्र कुशवाहांचा RLSP. चौथा संजय चव्हाणांचा पक्ष, ओम प्रकाश राजभर यांचा SBPP हा एक पक्ष, आणि 6वा देवेंद्र प्रसाद यादव यांचा पक्ष. यांनी सगळ्या मतदारसंघात उत्तर बिहार मधल्या जे एकूण 150 मतदारसंघ येतात तिथं 5,000 ते 25,000 पर्यंत मतं खाल्लेली आहेत. त्याचा फटका हा तेजस्वीला बसलाय, आणि जसं जसं ही मतमोजणी वाढत जाईल तसं तसं ती जर लीड वाढत गेली तर तेजस्वीचं स्वप्न अपुरं राहील असं दिसतं. केतकी. अगदी अभिजित सर, दुसरा एक महत्वाचा प्रश्न तुम्ही आता ज्या पद्धतीने सांगितलं की मतांचं विभाजन होऊ नये म्हणून चिराग पासवानांचा वापर करण्यात आला आणि एनडीएला नुकसान पोहोचू नये म्हणून, यामध्ये आता आपण जर बघितलं तर चिराग पासवान यांच्यासाठी राजकीय स्थैर्य निर्माण करणं किंवा राजकारणामध्ये बिहारच्या जागा निर्माण करण्यासाठी महत्वाची निवडणूक होती, कारण रामविलास पासवान नंतर ते पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात होते. एनडीएला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या राजकीय नुकसान करून घेतलं असं म्हणता येईल? बिलकुल नाही संदीप. बिहारच्या राजकारणामध्ये जे काही एक्स फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे निवडणुकीचे गणित बनतात आणि बिघडतात, त्यामध्ये पासवान परिवाराचं नाव घ्यावं लागेल. मी एका मिनिटात 2005 मार्च मधला किस्सा सांगतो. 2000 फेब्रुवारी मार्च मध्ये निवडणूक झाली होती. त्यावेळेला रामविलास पासवान हे युपीएचे घटक होते. ते केंद्रात मंत्री होते, परंतु त्यांनी 178 जागा स्वतंत्रपणे लढल्या, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लालूचा राज संपवला. लालूला पहिल्यांदा 100पेक्षा कमी जागा मिळाल्या, 75 जागा मिळाल्या, आणि त्यावेळेला त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आली. तिथून लालूचा अस्त सुरुवात झाला. पुन्हा 2005 ऑक्टोबर मध्ये निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार आणि भाजपला बहुमत मिळालं. यावेळेला चिराग पासवाननी इतिहासाची पुनरावृत्ती केली, परंतु त्याचा फायदा हा एनडीएला झालेला आहे. त्यामुळे चिराग पासवान मी जी रणनीती खेळली ती त्यांच्या भविष्यातल्या राजकारणासाठी महत्वाची होती. त्यांनी दोन्ही डगरीवर हात ठेवला. तेजस्वीला वाटतं की चिराग लढला त्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल, आणि भाजपला वाटतं की चिराग लढला, मतांचं विभाजन केलं ते भाजपला फायदा झाला. तर चिरागचा राजकारणातलं प्रासंगिकता, ज्याला इंग्रजीत रिलिव्हन्स म्हणतात, तो पुन्हा एकदा सिद्ध झाला, आणि भविष्यातल्या राजकारणात चिरागला फायदाच होईल. आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर. प्रवीणजी, हे कल नक्कीच भाजपला आनंददायी असे ठरतात, कारण मध्य प्रदेशमध्ये तर भाजप आघाडीवर आहे पोटनिवडणुकीमध्ये, आणि आता बिहारमध्ये, कारण जे कल सुरुवातीचे होते त्यावरून तर ही अगदी चुरशीची लढाई होती, पण जे एक्झिट पोल आले होते त्यानुसार मात्र अजिबातच भाजपला चांगल्या जागा मिळतील असं वाटत नव्हतं. आत्ताचे हे कल आहेत हे आघाडीमध्ये, हे निकालामध्ये सुद्धा परिवर्तित होतील असं वाटतंय का, आणि त्याची कारणं काय असतील? नाही, 100% हे जे कल आहेत ते निकालात परिवर्तित 100% होतील. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कौल हे कौल असतात, कारण असं जर असतं की त्या ठिकाणी एक्झिट पोलच्या निकालानुसारच जर कौल आले असते तर त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदरच या एक्झिट पोलच्या एजन्सीने त्या पक्षांना तशा प्रकारची दिशा देऊन रिझल्ट घडवून आणला असता. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत या ठिकाणी जनतेने पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे. मगाशी अभिजित जे म्हणाले ते खरं आहे की या निवडणुकीमधला एक भाग जो दिसण्यात येत नाही पण अत्यंत महत्त्वाचा आहे की बिहारचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांची नियुक्ती झाल्यानंतर कोरोनाने त्या ठिकाणी ग्रस्त होऊन ते मुंबईत येण्यापूर्वी त्या ठिकाणची निवडणुकीतल्या युतीच्या पूर्वीची जी काही बोलणी असतात ती यशस्वीपणे केली. जागा वाटप जे असेल तो अवघड विषय असतो, त्याच्यावरनं तुटायची शक्यता असते, ते नीट केलं. पक्षांतर्गत पण त्या ठिकाणी काही कुरबुरी असतात जागा वाटपीच्या संदर्भात, त्यांचं मनोमलन प्रत्येक विभागवाईज जिल्हावाईज त्यांनी त्या ठिकाणी केलं.
आणि जो एकवाक्यतेचा बेस बनवणं आवश्यक असतं. कारण निवडणुका बऱ्याचदा विरोधक हरवण्यापेक्षा आपलीच लोक त्या ठिकाणी जर नाराज असतील, समाधानी नसतील, तर त्या ठिकाणी निवडणुकीनं अपयश येत असतं. आणि निवडणुकीपूर्वीचा तो रोल देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत प्रभारी म्हणून त्या ठिकाणी योग्य रीतीनं पार पाडला. कारण त्या दरम्यान मी त्यांच्याशी चर्चेत होतो, संपर्कात होतो, त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करताना ते दिसलेत. आणि तोही या यशामध्ये एक महत्त्वाचा बिहाइंड द कर्टन जो दिसण्यात येत नाही पण तो भाग होता. आणि महत्त्वाचं म्हणजे आज जो निकाल दिसतोय याच्यामध्ये बिहारच्या महिलांचा एक मोठा वाटा आहे. कारण महिलांच्या बाबतीत दारूबंदीचा जो निर्णय आहे त्या संदर्भात वेगवेगळी चर्चा केली गेली की दारूबंदी त्या ठिकाणी बंद केले, ब्लॅकनी दारू मिळते, त्या ठिकाणी दारूचे भाव वाढलेत, माफिया त्या ठिकाणी दारूचे वाढलेत. परंतु महिलांमध्ये जे फिलिंग आहे की त्यामुळे छोटा छोटा कष्टकरी ज्या कुटुंबांमध्ये जे वातावरण दारू पिण्याने होत होतं त्या महिलांची एक वेगळ्या प्रकारची सहानुभूती या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सरकारच्या एनडीएच्या बाजूनं त्या ठिकाणी दिसली. दुसरं, ज्या थेट लाभार्थी केंद्र सरकारचे बिहारमध्ये होते त्या थेट लाभार्थी केंद्र सरकारच्या योजनांचे, मग महिला असतील, जनधन असतील, शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जाणारे पैसे असतील, विशेष पॅकेजच्या माध्यमातून प्रभावित झालेले लाभार्थी असतील, अशा प्रकारचं थेट बेनिफिट झाल्याच्या चर्चा सुद्धा माध्यमात येत नव्हत्या, विश्लेषकांकडे येत नव्हत्या. परंतु तो तळागाळातला जो सर्वसामान्य आहे तो त्यांनी समाधानी होता, सुखावला होता. आणि मोदी साहेबांचा जर आशीर्वाद, मोदी साहेबांचं जर लक्ष बिहारवर राहिलं तर नजीकच्या काळात हेच विकासाकडे, प्रगतीकडे बिहारला नेऊ शकतात. हे एक चांगलं फिलिंग सुशिक्षित लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्यामध्ये राहिलं. आणि त्यामुळे एक फक्त बेरोजगारीचा विषय, तरुणाई याला हात घालण्याचा प्रयत्न तेजस्वीने केला होता, त्याचा परिणाम थोडाफार होत त्यांना थोड्याशा जागा जास्त मिळाल्या हे कबूल आहे. पण बाकीचे सगळे फॅक्टर्स जे आहेत ते भारतीय जनता पक्ष एनडीएच्या बाजून होतं. आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वावर देशातल्या जनतेचा पूर्ण विश्वास आहे. मध्य प्रदेशला त्या ठिकाणी निवडणुका झाल्यात, त्यांचे निकाल बघताय. आज इकडे बिहारला बघताय, काही लोक देव पाण्यात बुडवून होते की बीजेपी आता त्या ठिकाणी खड्ड्यात जाणार अशा प्रकारचे, परंतु देवही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आला. आणि त्या ठिकाणी देशही भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आज उभा राहिलाय. आणि येणाऱ्या काळात जे विश्लेषक किंवा आमचे टीकाकार बोलत होते की त्या ठिकाणी ती भाजपला अमेरिकेचा संदर्भ, तिकडे बायडनचं झालं तर ते आता बिहारला होणार, आता काय त्यांची प्रतिक्रिया आहे. त्याच्यामुळे मला वाटतं लगेच त्या ठिकाणी अंतिम निर्णयापर्यंत जाण्यापूर्वी थोडं मला वाटतं सबुरीने घेणं आवश्यक होतं. आणि भारतीय जनता पार्टी नेहमी चांगले दिवस आले तर कधी उत्मात करत नाही. 2 खासदारांपासून आज 300च्या वर जागा नेणारा पक्ष धीरोदात्तपणे, संयमानं प्रत्येक चढउताराला सामोरा गेलेला आहे. आणि आज बिहारच्या मोठ्या अपेक्षा जनतेच्या आहेत. उद्या त्या ठिकाणी जनतेने सत्तेत बसवल्यावर येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हे सत्ता हे उपभोगाचं पद नसून सेवेचं आहे. हे कार्याच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली बिहारची सत्ता करेल हा पूर्ण विश्वास आपल्या माध्यमातून अगदी प्रवीणजी, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपण बघतोय की प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुनील चावके आणि अभिजित ब्रह्मनाथकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत कारण कल यायला लागलेले आहेत. एनडीए 120 जागांवर आघाडीवर असलेल्या पाहायला मिळते, तर महागठबंधन जे आहे ते 113 जागांवर आघाडीवर आहे. चुरस आहे, मात्र भाजपला विश्वास आहे की आम्ही सत्तेवर येणार, नितीश कुमारच मुख्यमंत्री असणार आहे. जागा भाजपच्या वाढल्या तरी त्यामध्ये काही बदल होणार नाहीये. राजकीय विश्लेषकांकडून सुद्धा या सगळ्या निकालांचे कंगोरे जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बिहारचा बिग बॉस कोण होणार यावर आता थोड्याच वेळामध्ये शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र एनडीए आणि महागठबंधन मध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळते, चुरस पाहायला मिळते. एनडीए 117 जागांवर तर महागठबंधन पुन्हा एकदा 116 जागांवर पुढे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, सुनील चावके, अभिजित ब्रह्मनाथकर सुद्धा आहेत. सुनील सरांच्याकडे जातोय. सुनील सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी प्रवीण दरेकर जी बोलताना म्हणत होते की मोदींच्या नेतृत्वावर देशातल्या जनतेचा विश्वास आहे. बिहारी जनतेनं मोदींच्या नेतृत्वावर, त्यांच्या आश्वासनावर विश्वास
विश्वास दिला. केंद्राच्या लाभार्थ्यांनी थेट मतदान भाजपच्या आणि एनडीएच्या झोळीत टाकलं. मग नितीश कुमारांनी एवढे वर्ष केलं काय जर मोदींच्याच नेतृत्वावर विश्वास असता तर? नितीश कुमार 15 वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. मधला एक वर्षभराचा कालखंड जर सोडला जितेन राम मांझींचा तर ते 14 वर्ष मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांच्या विरोधात जो रोष निर्माण झाला होता जनतेमध्ये त्या रोषामध्ये अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाचा देखील योगदान होतं. त्यांच्या विरुद्ध जे एक वातावरण निर्मिती झाली होती या निवडणुकीत खलपुरुष म्हणून नितीश कुमार यांचं एक चित्र रंगवण्यात आलं होतं. तरी देखील भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेडला जर ही यश मिळते आहे तर त्यात आता भारतीय जनता पक्षाचं रोल, त्यांचं योगदान, त्यांची भूमिका आणि केंद्राच्या ज्या योजना होत्या जनधन खात्यामध्ये 500 रुपये आणि महिलांच्या खात्यांमध्ये पैसे पाठवण्याचे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षभरात 6,000 रुपये जमा करण्याचे दर 4 महिन्यांनी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी अप्रत्यक्षपणे त्यांना त्याचा लाभ मिळालेला दिसतो आहे. अजून जे कल बघितले तर सुमारे 70 जागांवर अटीतटीची लढत आहे. त्यामुळं 2 वाजेपर्यंत काय होईल यानंतरच निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. पण आजच्या घडीला आत्ता भारतीय जनता पक्ष हा एक विनर म्हणून समोर येतो आहे. कारण ज्या पद्धतीत जी अपेक्षा होती एकंदरीत की या निवडणुकीत एकतर्फी निवडणूक होईल, तेजस्वी यादव स्वीप करेल आणि जनता दल युनायटेड सोबत भारतीय जनता पक्षाचं देखील नुकसान होईल, ते होताना दिसत नाहीये. भारतीय जनता पक्षाच्या मागच्या वेळी 54 जागा होत्या, आता त्या भरपूर 20 जागा त्यांना आघाडी दिसते आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं एक डॉमिनन्स या निकालावर आघाडीवर प्रस्थापित झालेला आहे. माझी उत्सुकता एवढीच आहे की ज्या पद्धतीनं ही सगळी निवडणूक रणनीती आखली गेली त्याचा उद्देश हाच होता की नितीश कुमार यापुढे नको, तर आता नितीश कुमार राहतील का मुख्यमंत्री, हाच उत्सुकतेचा प्रश्न आहे. कारण संख्याबळ आता भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झुकलेला आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे भारतीय जनता पक्ष घेईल. नितीश कुमार यांच्या विरुद्धचा जो असंतोष रस्त्यावरचा होता तो आता आघाडीत निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि भारतीय जनता पक्ष, प्रवीण दरेकर साहेब किती काही म्हणत असले तरी त्यांचा उद्देश काही लपून राहिलेला नव्हता. स्वबळावर आत्मनिर्भर भाजप बिहारमध्ये हा त्यांना उभा करायचा होता, तो होताना दिसतो आहे. काही प्रमाणात, बऱ्याच प्रमाणात त्यांना यश मिळते आहे कारण सत्तेत आता ते आलेले आहेत. सत्तेची जोडतोड कशी होईल संख्याबळाच्या भरोश्यावर, कारण आता याच्यात लोक जनशक्ती पार्टीचा काही भूमिका राहिलेली नाही संख्याबळाच्या दृष्टीनं. तर ह्या परिस्थितीत आमचं संख्याबळ जास्त आहे, आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे, याच्यावर कदाचित रस्सीकेस होण्याची शक्यता आहे पुढच्या दिवसात. अगदी चावके सर पुन्हा तुमच्याकडे येणारच आहे, पण अभिजित ब्रह्मनाथकर आपल्यासोबत आहेत. अभिजित, एक प्रश्न तेजस्वी यादव बद्दलचा आहे. एकतर नितीश कुमार यांचं नेतृत्वाच्या विरोधात यावेळेला मतदान झालं असं देखील बोललं जाते. तेजस्वी यादवची जी प्रतिमा आहे ती जाणीवपूर्वक निवडणुकीच्या आधी बदलण्यात आली. जसं पोस्टर्सवरून लालू प्रसाद यादव, राबडी देवींचे किंवा अन्य सदस्यांचे सगळ्यांचे चेहरे हटवण्यात आले. मोदींना थेट टार्गेट कधीही करण्यात आलं नाही. छोट्या छोट्या सभा घेण्यात आल्या, सोशल मीडियावर त्या पद्धतीनं कॅम्पेन करण्यात आलं, पूर्णपणे प्रतिमा वेगळी बनवण्यात आली आणि त्याचा खूप फायदा झाला आणि त्यावर भाजपला खूप काम करावं लागेल असं वाटतंय. या निवडणुकीमध्ये जर सर्वात चमकदार कामगिरी कोणाची असेल तर ती तेजस्वी यादव यांची आहे. वय 30च्या आसपास आहे, वडील तुरुंगात आहेत, पक्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर मरगळ आलेली होती. असं असलेलं असताना त्यांनी निवडणूक ज्या पद्धतीने लढवली त्यासाठी त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. परंतु तेजस्वी सोबत जे त्यांचे दुसरे साथीदार होते राहुल गांधी, त्यांनी म्हणावं तसं त्यांना पाठबळ दिलं नाही किंवा साथ दिलेली नाहीये. हेही या निवडणुकीत अधोरेखित झालेलं आहे. जर राहुल गांधींनी ही निवडणूक मैदानात उतरून मेहनत घेऊन जर केली असती तर आत्ता जे आकडे येतात त्याच्यात बराच बदल दिसला असता. दुसरा एकदा तेजस्वीने जी निवडणूक लढवलेली आहे ती वेगळ्या पद्धतीचं तंत्र त्यांनी वापरलं. एक जंगल राजाची जी प्रतिमा होती ती पुसून टाकण्यासाठी त्यांनी राबडी देवी आणि त्याच्या स्वतःचे वडील लालू प्रसाद यादव यांचं नावही वापरलं नाही. तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींवर टीका टिप्पणी सुद्धा केलेली नाही. ही पहिली निवडणूक 2014 नंतरची अशी आहे की ज्यामध्ये नॅरेटिव्ह हा विरोधी पक्षाने सेट केलेला आहे. इतर निवडणुकीमध्ये नॅरेटिव्ह जो असतो तो भाजप निश्चित करता आणि विरोधी
अगदी अभिजित सर, तुमचा आवाज स्पष्ट पोहोचत नाहीये आपल्यापर्यंत काही तांत्रिक कारणांमुळे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि हे सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. आपण बघतोय की अभिजित ब्रह्मनाथकर आपल्या सोबत होते, सुनील चावके जे राजकीय विश्लेषक ते सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रवीण दरेकरजी, या प्रमाणे चावके सर मगाशी म्हणाले की भाजप आता किती जरी म्हणत असले की नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत किंवा आम्ही नाव घोषित केलंय, पण जागा वाढल्यानंतर आणि नितीश कुमारांच्या बद्दलचा जो रोष आहे बिहारी जनतेमधला, तो पाहता वेगळा निर्णय होऊ शकेलही. नाही, आपण बघाल की शेवटी चावके विश्लेषक आहे, सिनियर विश्लेषक आहेत, त्यांचं ते मत आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत काही लोकांचा एक दृष्टिकोनच त्यांच्या विश्लेषणाचा असतो. त्या पद्धतीनं मला वाटतं ठिकठिकाणी विश्लेषण येत आहेत. आता ह्याचं उत्तर काही क्षणातच मिळणार आहे. अर्धा एक तासानं त्या ठिकाणी कौल क्लिअर झाल्यावर भारतीय जनता पक्षाची भूमिका बदलाची राहील की भारतीय जनता पक्षानं दिलेला शब्द पाळला, हे देशातील जनतेसमोर येणारच आहे. ते काही फार वेळ त्याच्यासाठी नाही आहे. एक गोष्ट आपण त्या ठिकाणी बघाल, जेव्हा NDA आघाडी होत होती त्यावेळेला नितीश कुमारांच्या बाबतीत अँटी इन्कम्बन्सी होती याची जाणीव आणि भान भाजपला नव्हतं का? की भाजपकडे तेवढे सोर्सेस नाहीत, भाजपकडे तिथली परिस्थिती आकलन करणारी यंत्रणा नाही. भारतीय जनता पक्षाला पूर्णतः माहीत होतं की 15 वर्ष सत्तेत राहिल्यामुळे नितीश कुमारांच्या बाबतीत अँटी इन्कम्बन्सी जरूर आहे, परंतु या ठिकाणी एक मित्र पक्ष म्हणून आपणही देशभरात एक संदेश त्या ठिकाणी देऊया. कारण महाराष्ट्रामध्ये जी गोष्ट नव्हती ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून भारतीय जनता पक्ष शब्द पाळत नाहीत, अशा प्रकारचे एक खोटं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला, ज्याला काही प्रसार माध्यमांनी विश्लेषकांनी त्या ठिकाणी साथ दिली. आणि त्यामुळे आपला नितीश कुमार यांच्या बरोबर NDAनं त्या ठिकाणी परिस्थिती माहीत असताना त्या ठिकाणी आघाडी केली. काही राज्यांमध्ये मागच्या निवडणुकांमध्ये हेही माहीत असताना बीजेपीला सेटबॅकही मिळाला. परंतु अशा परिस्थितीत त्या ठिकाणी बीजेपीने NDA सोबत आघाडी केल्या कारणानं मला अजिबात वाटत नाही भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी शब्द फिरवेल. आणि जे काय होईल ते नितीश कुमारांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या ठिकाणी नाही आता आमची मेजॉरिटी आहे म्हणून आम्हाला गरज नाही, अशी अजिबात आविर्भाव किंवा भावना भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी नसेल. आणि बिहार एक वेगळं राजकीयदृष्ट्या देशाला दिशा देणारं राज्य आहे. तिथला निकाल, तिथला ट्रेंड हा ठिकाणी देशभर, कारण एक चळवळच तिथून जेपींच्या माध्यमातून उभी राहिली. आणि मला वाटतं आता हा कौल आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. जर त्या ठिकाणी NDAला जनाधार बिहारने दिला तर उद्या देशाच्या राजकारणात सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे हा देश उभा राहतोय. आज मध्य प्रदेशमध्ये झालं, इथे होतंय. येणाऱ्या राजकारणाची दिशा सुद्धा या निमित्तानं दिसते. आणि मला अजिबात अशी शंका वाटत नाही की नितीश कुमारांना डावलून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भारतीय जनता पार्टी दुसरं कोणाला पुढे आणेल. जे काही होईल ते नितीश कुमारांच्या संमतीनं होईल, नितीश कुमारांबरोबर होईल. परंतु नितीश कुमारांशी अजिबात त्या ठिकाणी दुसरं मत भारतीय जनता पार्टी घेऊ शकत नाही, असं मी एक कार्यकर्ता म्हणून माझं प्रवीणजी, स्पष्ट बघा मत एक असा प्रश्न आहे, जर नितीश कुमारांच्या संमतीनं भाजपचा मुख्यमंत्री बिहारमध्ये येणार असेल, बसणार असेल, तर मग तो चेहरा भाजपकडे आहे का आणि तो कोण असू शकेल? नाही, भारतीय जनता पार्टीचा चेहराच आज देश पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. आज बिहारला सुद्धा जे मतदान झालं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच त्या ठिकाणी झाले. तिथे भारतीय जनता पार्टीचा कुठलाही लीडर त्या ठिकाणी निवडणूक हेड ऑन करत नव्हता, त्यांच्या नेतृत्वाखाली नव्हती, त्याला प्रोजेक्ट केलं नव्हतं. कारण मोदी साहेब हाच प्रत्येक राज्याचा, देशाचा चेहरा भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी बनलेला आहे. आणि त्याच्यामुळे अनेक नेते आहेत ना, मंत्रिमंडळात राहिलेले नेते आहेत, भाजपचे सिनियर नेते आहेत, ज्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा, प्रशासनाचा मोठ्या प्रमाणावर अनुभव आहे. आणि त्याच्यामुळे नेतृत्वाची काही अडचण नाही. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे अनेक नेतृत्व त्या ठिकाणी आहे. परंतु नितीश कुमारांना डावलून असं काही वेगळी भूमिका भारतीय जनता पार्टी घेईल
असं मला तसूभरी या ठिकाणी वाटत नाही. सुनील सावके यांच्याकडे मी जाणार आहे. सुनील सर, एक असा प्रश्न आहे की हे कल आहेत, अजून निकालात परिवर्तित हे होतील अशी शक्यता वर्तवली जाते, पण जर समजा अशी परिस्थिती आली की बहुमत फारसं कोणाकडे नाहीये आणि जर ऍडजस्टमेंट ज्याला म्हणतात तशी जर वेळ आली, तर पर्याय काय काय असू शकतात तिथल्या पक्षांकडे? बिहारच्या राजकारणात अनेक अघटित गोष्टी झालेल्या आहेत की 2014च्या निवडणुकीत नितीश कुमार यांनी शपथ घेतली होती की पुन्हा मी भाजपकडे जाणार नाही, पण ते भाजपकडे 2-3 वर्षातच गेले 2017 आणि त्याच्या आधी 2015 मध्ये त्यांनी लालू प्रसाद यादव ह्या आपल्या अत्यंत कट्टर प्रतिस्पर्ध्याशी वर्षानुवर्षे ज्यांच्याशी एक वैमनस्य होतं राजकीय, त्यांच्याशी हातमिळवणी केली आणि सत्तेत आले. तर बिहारच्या राजकारणात काहीही होऊ शकते. आता तुम्ही बघितलं असेल तर तेजस्वी यादव यांनी कधीच पंतप्रधान मोदींना लक्ष केलेलं नाही प्रचारामध्ये, आणि ज्या पद्धतीनं जी भूमिका ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पार पाडायची होती त्यात काँग्रेस पक्ष अपयशी ठरल्याचं पहिल्या दिवसापासून दिसत होतं. काँग्रेसनी 70 जागा घेतल्या तेजस्वी यादवकडून, पण त्याच्यात इमानदारीने निवडणूक लढली नाही. आता ह्या परिस्थितीत जर निकाल त्रिशंकू झाले आणि नितीश कुमार यांना जर मुख्यमंत्री करायचं नसेल भाजपच्या मनात, तर तेजस्वी यादव आणि भारतीय जनता पक्ष हा देखील एक पर्याय पुढे येऊ शकतो, जो अकल्पित आहे, अनपेक्षित, आणि कोणी त्याचं कल्पना केलेली नाही आहे. पण ज्या पद्धतीने काँग्रेसनी एक निष्क्रियता दाखवली या निवडणुकीत पूर्ण, त्याची प्रतिक्रिया आजच तुम्हाला कदाचित संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल. तेजस्वी यादव आणि आरजेडीचे नेते काँग्रेसवर टीका करताना दिसतील. काँग्रेसनं आम्हाला तोंडघशी पाडलं या निवडणुकीत, कारण जी परिस्थिती होती बरोबर 1 महिन्यात ही परिस्थिती बदलली. कारण सप्टेंबर 25ला जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली त्यावेळेस एकतर्फी निकाल भारतीय जनता पक्ष जनता दल युनायटेडच्या बाजूने जाईल अशी परिस्थिती होती, पण मधल्या महिन्याभराच्या पिरियडमध्ये वातावरण अतिशय लक्षणीय बदललं आणि पूर्ण ज्या पद्धतीने सभांना तेजस्वी यादवांच्या प्रतिसाद मिळत होता ते बघता ही एकतर्फी आरजेडी महागठबंधनच्या बाजूने जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. तर त्यात जी काँग्रेसपणाने जो एक निष्क्रियता दाखवली, एक उदासीनता दाखवली आणि 70 जागा लढून एक प्रकारे ओझं बनले ते या महागठबंधनमध्ये, त्याची प्रतिक्रिया संध्याकाळी येऊ शकते. नितीश कुमार जर तयार नसतील पद सोडायला, तर हे वेगळं समीकरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात ते खूपच फारफेस्ट आहे आणि त्याच्यात खूप म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते ते निश्चितपणे फेटाळून लावतील. पण जी परिस्थिती होती, तेजस्वी यादव यांनी मोदींवर एकाही सभेत टीका केली नाही किंवा टीका करण्याचं टाळलं. लालू प्रसाद यादव यांच्या पोस्टरवरून ते गायब झाले. तर नवं राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय जनता पक्षाचं हे समीकरण अगदी हे खूप फारफेस्ट आहे. हे कदाचित कोणाला पटणार नाही, पण हे पण बिहारच्या राजकारणात आतापर्यंत ज्या पद्धतीने हातमिळवणी झालेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं वापर झालेला आहे नेत्यांचा आणि पक्षांचा, तो बघता ही परिस्थिती हे समीकरण पण लक्षात घेतलं पाहिजे की अगदी म्हणजे सुनील सर, कुठेतरी आता निकाल स्पष्ट झाल्यानंतरच नेमकं कोण कुणासोबत जाणार आणि सत्ता स्थापन करणार, मुख्यमंत्री बिहारचा कोण असणार हे बघावं लागणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं हे समीकरण मांडलेलं आहे तेजस्वी यादव आणि भाजप एकत्र येण्याचं, त्यावर आता प्रवीण दरेकरांचं काय म्हणणं आहे हे पण जाणून घेणार आहोत. ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते फेटाळून लावतील हे सगळं, मात्र बिहारच्या राजकारणामध्ये काही अशक्य नाही असं म्हटलं जात आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन ही चर्चा अशीच पुन्हा चालू ठेवूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बिहारच्या निकालावर बिहारचा बिग बॉस हा आमचा विशेष कार्यक्रम सुरू आहे. आपण बिहारच्या निकालांबद्दल बोलतोय. कल आतापर्यंत हाती आलेले ही नक्कीच हे निकाल नाहीयेत. आणि एक प्रश्न प्रवीण दरेकरजींना विचारायचा आहे. प्रवीणजी, जे सुनील सावकेंनी समीकरण मांडलेलं आहे म्हणजे तेजस्वी यादव मुख्यमंत्री आणि भाजप राजदचं सरकार, याबद्दल तुमची प्रतिक्रिया ऐकायची.
नाही, मला प्रथम दर्शनी तर असं अजिबात या ठिकाणी वाटत नाही की तेजस्वी यादव बरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार बनू शकेल. परंतु राजकारणामध्ये चावकेंशी मीही सहमत आहे की राजकारणात कधीही काही होऊ शकतं. कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर निवडणूक लढवून शिवसेना पूर्णपणे विपरीत विचारधारेबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जर सरकार बनवू शकतं, तिथे माझा राजकारणामध्ये काही घडू शकतं याच्यावर ठाम विश्वास त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळं काय मी अगदीच होणारच नाही असं बोलत नाही, पण मला वाटतं तशी आवश्यकताही पडणार नाही. कारण शेवटी निवडणुका जेव्हा एकत्रितपणे लढतो त्यावेळेला एक मन बनलेलं असतं. आता महाराष्ट्रासारखं मन मला वाटतं तिकडे होणार नाही. आणि त्याच्यामुळे नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टी असंच त्या ठिकाणी सरकार बनेल. कारण तशा प्रकारची गरजही भासणार नाही सहजगत्या. कारण नितीश कुमारांनाही ज्या पद्धतीनं या ठिकाणी सेटबॅक मिळाला आहे, अँटी इन्कम्बन्सीचा असेल, शेवटी तेही तेजस्वींनी त्यांनाही टार्गेट केलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तेजस्वी सत्तेत येणं हे नितीश कुमारांनाही त्या ठिकाणी परवडणारं किंवा स्वीकारार्ह राहणार नाही. आणि त्याच्यामुळे बिनबोबाटपणे या ठिकाणी मला वाटतं नितीश कुमार भारतीय जनता पार्टी सोबत राहील, भारतीय जनता पार्टी नितीश कुमारांना सोबत घेईल आणि तशा प्रकारचंच NDAचं सरकार बनेल. मला सध्या तरी तशा प्रकारची चावके साहेबांनी सांगितलं शक्यता वाटत नाही, पण अगदी होणारच नाही असं मी ठाम या ठिकाणी बोलू शकत नाही. अगदी प्रवीणजी, त्यामुळे बघू आता निकाल स्पष्ट झाल्यानंतर नितीश कुमार यांच्या पक्षाला किती जागा मिळतात, भाजपला किती जागा मिळतात आणि त्यानंतर काय होणार हे बघावं लागणार आहे. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बिहारचा बिग बॉस कोण होणार या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय चुरशीची लढत आहे NDA आणि महागठबंधन मध्ये. प्रवीण दरेकर आणि सुनील चावके आपल्या सोबत आहेत. सुनील चावके यांनी जो अंदाज वर्तवलेला होता किंवा जी रणनीती असू शकते पुढच्या काळामध्ये समीकरण ते मांडले, प्रवीण दरेकरांनी ते नाकारलं. चावके सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपण बघितलं दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे रणनीती आखली होती अरविंद केजरीवाल यांनी, जे लोक लोकसभेला मोदींना मतदान करतात तेच विधानसभेला आपल्याला मतदान करतात, त्यामुळे मोदींना एका शब्दाने बोलायचं नाही, तीच रणनीती अवलंबताना दिसले तेजस्वी यादव बिहारमध्ये. आणि त्यानंतर पुढच्या समीकरणांसाठी सुद्धा त्यांना आता ते सोपं जाऊ शकतं. निश्चितपणे बघा, बिहारमध्ये आजवर भारतीय जनता पक्षाचा कधीही मुख्यमंत्री झालेला नाहीये. दुसरीकडे नितीश कुमार यांना सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा जो विक्रम करायचा आहे त्याच्यासाठी कदाचित 1-1.25 वर्ष आणखी त्यांना मुख्यमंत्री राहावं लागेल, तर ते लॉंगेस्ट सर्व्हिंग मुख्यमंत्री म्हणून त्यांना तो मान मिळेल. तर हे जे ट्रान्झिशन आहे कदाचित ह्याच कॉम्बिनेशन मध्ये भारतीय जनता पक्ष, जनता दल युनायटेड कदाचित 1.25 वर्ष पुढे चालवतील. पण ज्या पद्धतीनं नितीश कुमार यांना भारतीय जनता पक्षानं अप्रत्यक्षपणे आणि तेजस्वी यादव यांनी प्रत्यक्षपणे मैदानात उतरून टार्गेट केलं, त्या दोघांचंही लक्ष एकच होतं की नितीश कुमार यांच्याबद्दल भावना विरोधात त्यांच्या निर्माण करणं आणि आपला नंबर वाढवणं. त्यात ते यशस्वी झालेले दिसतात आहेत. आणि लालू प्रसाद यादव हे एकमेव असे नेते आहेत देशात की ज्यांनी भारतीय जनता पक्षाचा शेवटपर्यंत विरोध केला. ते आज या पूर्ण पटलावरून दूर झालेले आहेत बिहारच्या राजकारणाच्या आणि ते तुरुंगात आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री जर झाले, विरोधात बसण्यापेक्षा उपमुख्यमंत्री पद जर त्यांना मिळालं आणि भारतीय जनता पक्षाचा जर मुख्यमंत्री झाला, तर ही सगळी समीकरणं जुळून येणं फार अवघड नाहीये. कारण इथं एक मेडल मिळणार आहे भारतीय जनता पक्षाला की लालू प्रसाद यादव यांच्यासारख्या कट्टर विरोधी पक्षाला आपण जवळ आणलं आणि जे सेक्युलर जे राजकारण आहे त्याच्यातलं जे शेवटचा बालेकिल्ला आहे लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचा, तो मोडून काढला. हे दाखवण्यासाठी हे सगळ्या समीकरणांचं हे होऊ शकतं, उलटफेर होऊ शकतो. तर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री या निमित्तानं जर बिहारला मिळणार असेल, तो आतापर्यंत आजवर मिळालेला नाहीये, ते पण लक्ष साध्य होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर साध्य होणार असतील
अगदी एका दगडात खूप अनेक खूप पक्षी महत्वाचे मुद्दे सुनीलजी तुम्ही आज मांडले. सुनील सर, खूप खूप धन्यवाद, कारण हे विश्लेषण अत्यंत महत्वाचं आहे. बिहारमधलं पूर्णपणे समीकरण बदलू शकतात का, राजकारण पूर्णपणे बदलू शकतं का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. प्रवीण दरेकर यानंतर देखील आपल्या सोबत असणार आहेत, पण आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. यानंतर काही वेळात भेटणार आहोत परत आमच्या सहकाऱ्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोक.